जसा टाइम पुढे जात चालला ना तसं मला खूप टेन्शन घ्यायला चाललंय. वर्कर्स आहेत ना ते वळून बघतायत. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचीच लाडकी प्रज्ञा आणि तुम्ही बघत आहात माझा यूट्यूब चॅनल ड्रामॅटिक प्रज्ञा. तुम्ही विचार करत असाल आज अचानक मला असं काय झालंय की मी मराठी तर बोलते. तर गोष्ट अशी आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या शिवनेरी हाऊसिंग सोसायटीमध्ये गणेश बाप्पांचे आगमन 10 दिवसांसाठी झालेले आहे. तर आज या ठिकाणी आजच्या दिवशी आमच्या सोसायटीमध्ये त्या गणपती बाप्पांचे महापूजन आहे आणि त्याच्यासोबत डान्स कॉम्पिटिशन सुद्धा आहे. तर मी आणि माझ्या काही मैत्रिणी, गोड अशा मैत्रिणी आहेत त्या, आम्ही सगळ्यांनी मिळून एक स्पेशल विमेन्स डान्स परफॉर्मन्स करायचा विचार केला. आणि ऑफकोर्स मी मुंबईची आहे तर मला माहिती आहे की मुंबईमध्ये गणपती किंवा नवरात्री असो, विमेन्स अगर स्पेशल परफॉर्मन्स असेल तर हमखास तिथे मंगळागौर पाहिजे. म्हणून आम्ही एक 2 ते 3 मिनिटाचा मंगळागौरचा डान्स परफॉर्मन्स करायचा विचार केला. ओके, 15 दिवस झाले आम्ही डान्सची रोज प्रॅक्टिस करतोय. वाकडे तिकडे हात हलवून कसं बसं एकमेकींना कोऑर्डिनेशन करता करता फायनली आज तो दिवस आलेला आहे. त्या दिवशी आम्ही तो परफॉर्म सगळ्या ऑडियन्स समोर करणार आहोत. आणि खरं सांगू पण एवढी मला मनामध्ये धाकधूक लागलेली आहे, नर्वस आहे, असं वाटतंय की मी खूप चुका करणार आहे डान्समध्ये. आणि त्याच्यासोबत मी खूप माकड सुद्धा दिसणार आहे बिकॉज त्याचा मराठी ट्रेडिशनल लुक ह्या आधी कधीच मी ट्राय केले नाही. ते सगळं विचार करून मला थोडीशी भीती वाटलेली आहे, बट काहीपेक्षा मी एक्सायटेड जास्त आहे. मीच नाही, इव्हन माझे सगळे फ्रेंड्स. व्हिडिओ तेवढाच माझ्यासाठी खास आहे कारण मी फर्स्ट टाइम छोटीशी वाजवली. काय गं चला मग सगळ्यात आधी आपण ज्वेलरी सिलेक्शन करूया. त्याकडे अशा गोल्डन कलरचे बेंगल्स आहेत आणि असे मोठेचे बेंगल्स आहेत. त्यांचं कॉम्बिनेशन करून मला काहीतरी एक छानसं असं कॉम्बिनेशन करावं लागणार आहे बेंगल्सचं. त्याच्यानंतर इयरिंगसाठी मी ह्या मोत्याच्या 2 इयरिंग्स आहेत या मी वापरणार आहे. मला तर खूप आवडते, आउटफिटवरती एकदम परफेक्ट मॅच होतात म्हणून मी यांना चूज केलं आहे. राहिली गोष्ट गळ्यामध्ये, ऑफकोर्स माझं ओरिजिनल मंगळसूत्र जे असणार आहे ते तर मी घालणारच आहे, पण त्याच्यासोबत हा वाला नेकलेस घालायचा विचार करते. मला हा खूप आवडतो. पायामध्ये मी हे वाले पेन्सिल घालायचे, मध्ये ते घालताना बोटांमध्ये मी ते जोडवे घालणार आहे आणि मेकअपवाले जे आहे ते मी स्वतः दाखवणार आहे. तर त्याचं एक थोडंसं टेन्शन आलं आहे की मी अजून मला एवढा मेकअप व्यवस्थित जमत होता नाही, बट काही माहिती नाही मी कशी दिसेल कशी नाही. बट तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमचा डान्स परफॉर्मन्स मिस करू नका. त्याआधी जर तुम्ही मला लाईक केलं नसेल तर माझ्या व्हिडिओला शेअर केलं नसेल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट या सगळ्या गोष्टी करून या व्हिडिओला कंटिन्यू करते. हे लुक खूपच छान दिसेल आणि आय होप सो ज्या प्रकारे मी त्यांना इमॅजिन करते ते त्याच प्रकारे मला दिसतील. पण त्याआधी आपल्याला स्किन केअर रुटीन करावी लागेल बिकॉज अशा चेहऱ्यासोबत तरी ऑफकोर्स आपला मेकअप चांगला दिसणार नाही आहे. तर फटाफट आपण आपल्या व्हिडिओच्या नेक्स्ट भागामध्ये प्रवेश करूया. जाऊया आपल्या स्किन केअर रुटीनकडे. इथे मी क्विकली माझा आउटफिट जो आहे तो चेंज केला आहे. इयरिंग्स वगैरे सगळं काढून ठेवलेलं आहे. आता मी माझ्या चेहऱ्याला लेपापोती करणार आहे. थोडंसं बेसन, कच्चं दूध आणि थोडीशी हळद घेतली आहे कारण मला फक्त पिगमेंटेशन कमी करण्यासाठी हे फेस मास्क लावायचं आहे. माझी स्किन ही ऑलरेडी ड्राय आणि सेन्सिटिव्ह आहे, सो मी केमिकल टाईपचे प्रोडक्ट जे आहेत ते प्रोबॅबली अवॉइड करते यूज करायला. एकदम प्रॉपरली ड्राय झालंय. मी आता ह्याला पटकन जाऊन वॉश करून येते. वाव, तुम्ही ग्लो बघू शकता, पिगमेंटेशन बघा, हे नॅचरल आहे. मी कोणताही फिल्टर लावलेला नाही, कोणताच फिल्टर लावलेला नाही आहे. आता मी झुडिओची कॉफी क्लॅरिफाय शेड वापरणार आहे. हिला मी आता ओपन करते. भूतासारखं 15 ते 20 मिनिटं बसायचं आहे. आय होप एवढ्या 15 मिनिटामध्ये कोणी घरी यायला नको, नाहीतर मग मला असं बघून ते पळून जातील. त्या घराच्या बाहेर आहे ना एक बिल्डिंगचं काम चालू आहे
आणि तिथले ते सगळे वर्कर्स आहेत ना, ते वळून वळून बघतायत की ही मुलगी अशी काय करते मोबाईलच्या समोर उभी राहून. आता ह्याच्यातलं एक्सेसिव्ह जे काही आहे ना लिक्विड, ते मी सगळं माझ्या हाताला लावते नाही माझ्या स्किनवरती. अदरवाईज पहिल्या इतकी पिगमेंटेशन वगैरे, अनइव्हन स्किन टोन वगैरे हे सगळं राहिलेलं नाही आहे. बिकॉज मी आजकाल काय करते, थोडंफार तरी स्वतःकडे लक्ष द्यायला शिकलेली आहे. हे कम्प्लीट ड्राय झालेलं आहे. मी 15 मिनिटाच्या ऐवजी अर्धा तास जवळपास ठेवला असेल. कामाच्या नादामध्ये विसरूनच गेली. ठीक आहे. वाव, एकदम सॉफ्ट झाले माझी स्किन. खूप सॉफ्ट फील होते. तुम्ही ग्लो बघू शकता. खूप धगधग होते. जसं जसा टाईम पुढे जात चाललाय ना, तसं तसं मला खूप टेन्शन यायला चाललंय. म्हणजे मला माहिती आहे आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. आम्ही डान्स विसरणार नाही, पण आम्हाला त्या नजरा, एवढ्या लोकांच्या नजरांसमोर जे आम्ही डान्स करणार आहे, आम्हाला त्याचं खूप टेन्शन येतं आहे की आम्ही कसं करू कसं नाही हे काय माहिती नाही. आम्हाला खूप 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 मला टेन्शन आलेलं आहे. हा पूजा झालेली आहे. आता मला महाप्रसादाला आम्हाला सगळ्यांना खाली बोलवलं आहे, तर मी आता खाली जाते, जेवण वगैरे करते, महाप्रसाद घेते आणि मग वरती येऊन फटाफट माझं सगळं सामान घेऊन माझ्या पार्लरवालीकडे जाते आणि सगळ्यात आधी माझी जी साडी आहे ती घालते आणि मग तुम्हाला मी क्विकली चेंज करून भेटते.
अशा प्रकारे 2025चा गणेशोत्सव आम्ही साजरा केला. सगळंच अगदी इतकं आठवणींमध्ये राहण्यासारखं होतं. हे काय दिसतेच ना पिलू तू. सगळंच इतकं आठवणींमध्ये राहण्यासारखं होतं आणि ती मंगळागौर करतानीच नाही तर शिकताना आम्ही इतकी मजा केली आहे की ते सगळे दिवस आठवून असं वाटतं की परत एकदा त्या दिवसांना जगावं. तर मी तर खूप मिस करणार आहे या सगळ्या गोष्टींना. हो येस. आणि जर तुम्हाला आमचा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. येस, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि कोणता पार्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आय थिंक हा व्हिडिओ एडिट होऊन यूट्यूबवरती पडेपर्यंत मे बी गणपती येऊन गेलेले असतील, पण तरीसुद्धा मी ब्लॉग एडिट करून तुमच्यासाठी मात्र नक्की शेअर करणार आहे. तर पाहायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.